गेल्या काही दिवसापासून स्थिर असलेले तेलाच्या दराला महागाईची फोडणी बसली आहे। सोयाबीन दरात वाढ आणि केंद्र सरकारच्या 20% आयात शुल्क लावले आहे। या सर्व घडामोडींमुळे खाद्यतेलाच्या दरात जवळपास 30% वाढ झाल्याचे समोर आले आहे। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात खाद्यतेलाचे दर वाढले आहेत। गेल्या काही दिवसापासून खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली। सध्या एपीएमसी बाजारामध्ये खाद्यतेलाचे दर हे वाढले आहेत। तेलाच्या एका लिटर मागे 20 ते 25 रुपये वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे। 2 वर्षापूर्वी देशात महागाईची लाट आली होती। पेट्रोल डिझेलच्या किमती भडकल्या होत्या। सोबतच किरकोळ महागाईने डोके वर काढले होते। खाद्यतेलाचा भडका उडाला होता। त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जनभोक्ष वाढला होता। त्यावेळी सरकारने इतर देशातून पाम तेल आणि इतर तेल आयात करण्याचे धोरण आखले। त्यामुळे देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमती जमिनीवर आल्या। आता केंद्र सरकारने सोयाबीन दर वाढवलाय, तर 20% आयात शुल्क आकारणी सुरू केली आहे। वाशीतील एपीएमसी बाजारात दरमहा 7 ते 8 टन तेलाची आयात होते, पण मागणी वाढल्याने तेलाची आवक कमी झाली आहे। मागणी अधिक आणि पुरवठा कमी झाल्याने खाद्यतेलाचा भाव कडाडला आहे। तेलाचे 30% दर वधारले आहेत, अशी माहिती एपीएमसी मधील व्यापाऱ्यांनी दिली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.